नमस्कार. 6 ऑक्टोबर 2025 हा दिवस बिटकॉईनसाठी ऐतिहासिक ठरलाय. पण जेव्हा बाजारात अशी प्रचंड तेजी असते तेव्हा एक प्रो ट्रेडर नक्की काय विचार करत असेल, म्हणजे तो संधी कशी शोधतो आणि धोका कसा टाळतो? आजच्या या विश्लेषणात आपण बरोबर हेच पाहणार आहोत. त्यांच्या रणनीतीचा अभ्यास करूया. चला तर मग. बघा, बिटकॉईनने सगळे अडथळे पार करून $1,25,000 अविश्वसनीय टप्पा गाठला आहे. बाजारात उत्साह तर आहेच, पण त्याचबरोबर खूप मोठी अनिश्चितता सुद्धा आहे. मग आता इथून पुढे काय? तर मग मूळ प्रश्न हाच आहे की एक प्रोफेशनल ट्रेडर अशा परिस्थितीत काय करतो. हे विश्लेषण काही फक्त अंदाजांवर नाहीये, तर ते एका शिस्तबद्ध रणनीतीवर आधारित आहे. चला, ती काय आहे ते समजून घेऊया. कुठल्याही ट्रेडची पहिली पायरी असते का, म्हणजे बिटकॉईनची ही तेजी नेमकी आली कशामुळे आहे, आधी ते समजून घेऊया. 3.2 अब्ज डॉलर्स हो, एवढी मोठी रक्कम नुकतीच बिटकॉईन ETF मध्ये आली आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. आता बाजारात फक्त छोटे मोठे गुंतवणूकदार नाहीयेत, तर मोठे खेळाडू म्हणजे मोठमोठ्या संस्था सुद्धा उतरल्या आहेत. या तेजीमागे खरं तर 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं, सरकारी अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार बिटकॉईनकडे एक सुरक्षित मालमत्ता म्हणून बघतायत. दुसरं, ETF मधली ही प्रचंड गुंतवणूक हा संस्थात्मक विश्वासाचा एक मोठा पुरावा आहे. आणि तिसरं म्हणजे व्हेल्स, म्हणजे जे मोठे गुंतवणूकदार आहेत ते शांतपणे बाजारात खरेदी करत आहेत. मार्केटमधलं सेंटिमेंट म्हणजे बाजारातली भावना सध्या प्रचंड पॉझिटिव्ह आहे. तब्बल 94% लोक तेजीच्या बाजूने आहेत. आणि जेव्हा भावना इतकी तीव्र असते तेव्हा साहजिकच सगळ्या विश्लेषकांचे लक्ष आता $1,30,000 या पुढच्या मोठ्या मानसिक टप्प्याकडे लागले आहे. चला, आता मोठ्या बातम्यांवरून थेट किमतीच्या चार्टकडे वळूया. बघूया की टेक्निकली काय संकेत मिळत आहेत. चार्टवर एक खूप महत्वाचा पॅटर्न तयार होतोय, असेंडिंग ट्रायंगल. ह्याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे की खरेदीदारांचा जोर वाढतोय आणि ते किंमत वर ढकलण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. बरं, आता या पॅटर्नमधल्या 2 महत्वाच्या लेव्हल्स बघूया. 1,24,549 ही ती भिंत आहे जी किमतीला तोडायची आहे. आणि 1,22,774 ही एक सपोर्ट लेव्हल आहे, म्हणजे एक अशी सुरक्षित पातळी जी किमतीला खाली घसरण्यापासून वाचवू शकते. पण थांबा, एक व्यावसायिक ट्रेडर धोक्याचे संकेत कधीच दुर्लक्षित करत नाही. डेली चार्टवर एक ओव्हरबॉट सिग्नल दिसतोय. याचा अर्थ काय? तर खरेदी खूप जास्त आणि खूप वेगाने झालीय. त्यामुळे बाजारात लवकरच एक छोटीशी घसरण येऊ शकते. म्हणून दोन्ही बाजूंचा विचार करणं खूप महत्वाचं आहे. तर आपण जे बाजाराचं विश्लेषण केलं त्याला आता एका ठोस ट्रेडिंग प्लॅनमध्ये कसं बदलायचं ते पाहूया. आणि त्यासाठी योग्य साधन निवडणं खूप गरजेचं आहे. या तेजीचा फायदा घेण्यासाठी 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला, साधा कॉल ऑप्शन विकत घेणे. यात फायदा अमर्यादित मिळू शकतो, पण खर्च आणि जोखीम दोन्ही जास्त असतं. म्हणूनच व्यावसायिक अनेकदा दुसरा, जास्त हुशारीचा पर्याय निवडतात, बुल कॉल स्प्रेड. यात खर्चही कमी होतो आणि जोखीम नियंत्रणात राहते. आता ही बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजी नक्की काम कशी करते? हे खूप सोपं आहे. या 2 गोष्टी करायच्या आहेत. एक, $1,25,000 कॉल ऑप्शन खरेदी करायचा आणि त्याच वेळी $1,30,000 कॉल ऑप्शन विकायचा. यामुळे तुमचा एकूण खर्च कमी होतो. चला, आता या सगळ्या विश्लेषणाचा शेवट करूया एका स्पष्ट आणि अंतिम योजनेच्या रूपात. तर ही आहे अंतिम योजना. बघा, एंट्री कधी घ्यायची? जेव्हा किंमत 1,24,549 च्या वर जाईल. आपलं टार्गेट काय असेल? $1,30,000. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर काही कारणाने ट्रेड आपल्या विरोधात गेला आणि किंमत 1,22,774 च्या खाली आली, तर स्टॉप लॉस वापरून व्यापार बंद करायचा. म्हणजेच आपलं नुकसान मर्यादित ठेवायचं. यालाच म्हणतात एक शिस्तबद्ध ट्रेडिंग. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जसजसा ट्रेड अधिक गुंतागुंतीचा होतो तेव्हा खरं कौशल्य कशात आहे? अचूक भविष्यवाणी करण्यात की आपल्या जोखमीचं योग्य व्यवस्थापन करण्यात? यावर नक्की विचार करा.